उद्याच्या मंगळवार पासून संकटमोचक हनुमानजीच्या आशीर्वादाने लखपती बनतील या 3 राशींचे लोक. मित्रांनो, राशी भविष्य सदरामध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस अनेक अर्थांनी विशेष मानला जात आहे, कारण आज श्री हनुमानजींची कृपा आणि आशीर्वाद 4 भाग्यवान राशींवर विशेषतः बरसणार आहे. या दैवी कृपेच्या प्रभावामुळे या राशीतील लोकांच्या जीवनात यश, समाधान आणि दिलासा देणाऱ्या घटना घडतील. बऱ्याच दिवसांपासून रखडलेले कामे आज मार्गी लागण्याची शक्यता आहे. विशेषतः जमिनीचे वाद, कोर्ट-कचेरीचे प्रश्न आणि कायदेशीर अडचणी यामध्ये आज सकारात्मक निकाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ. आज चांगली बातमी मिळेल. मिळण्याची चिन्हे आहेत. न्यायालयाचा निर्णय या लोकांच्या बाजूने येण्याची पूर्ण शक्यता असून त्यामुळे मानसिक तणाव मोठ्या प्रमाणात कमी होईल. आजचा दिवस बेरोजगार तरुणांसाठीही आशेचा किरण घेऊन आला आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांना विविध संधी उपलब्ध होतील आणि त्या संधींचा योग्य वापर करून ते आपले भविष्य उज्ज्वल करू शकतील. आरोग्याच्या दृष्टीनेही आजचा दिवस दिलासादायक ठरणार आहे. दीर्घकाळापासून असलेल्या तक्रारी हळूहळू कमी होतील आणि शरीरात नवचैतन्य जाणवेल. काही लोकांना संतानप्राप्तीचा आनंददायक योगही आज संभवतो. एकूणच पाहता आजचा दिवस काही निवडक राशींसाठी अत्यंत शुभ, आनंददायी आणि यशदायी ठरणार आहे. तर उर्वरित राशींसाठी दिवस मध्यम स्वरूपाचा असला तरी तो अनुभव देणारा आणि शिकवण देणारा असेल. पंचांगशास्त्राच्या आधारावर आजचा दिवस कसा जाणार आहे याचा सविस्तर आढावा घेताना आपण प्रत्येक राशीच्या जीवनातील वेगवेगळ्या पैलूंवर नजर टाकणार आहोत. आजचा ग्रहयोग, नक्षत्रांची स्थिती आणि दैवी कृपा यांचा एकत्रित परिणाम प्रत्येक राशीवर कसा पडेल हे जाणून घेणे नक्कीच रंजक ठरेल. मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भावनिक समाधान देणारा ठरेल. विशेषतः मुलांच्या सहवासामुळे दिवसाच्या उत्तरार्धात मन प्रसन्न राहील. दिवसभराच्या धावपळीनंतर संध्याकाळी कुटुंबासोबत घालवलेला वेळ तुम्हाला मानसिक शांतता देईल. आज तुम्ही स्वतःच्या मेहनतीवर आणि कौशल्यावर विश्वास ठेवून आर्थिक बाबतीत काही चांगले निर्णय घ्याल. कोणाच्याही मदतीशिवाय धनप्राप्ती होण्याची शक्यता असून त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. भावंडांशी असलेले नाते अधिक घट्ट होईल आणि एखाद्या कठीण प्रसंगी भाऊ किंवा जवळचा नातेवाईक तुमच्या मदतीला धावून येईल. प्रेमाच्या बाबतीत मात्र आज थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. भावनांच्या भरात घेतलेले निर्णय गैरसमज निर्माण करू शकतात. दिवसाच्या शेवटी तुमच्या सर्जनशील विचारांना चालना मिळेल आणि एखादी नवीन कल्पना भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकते. वृषभ राशीच्या लोकांनी आज आपल्या स्वभावाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. रागावर नियंत्रण ठेवले नाही तर नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. आर्थिक बाबतीत मात्र दिवस समाधानकारक ठरेल. पुरेसा पैसा हाताशी असल्यामुळे मनात एक वेगळीच शांती अनुभवायला मिळेल. मित्रमंडळींचा आधार गरजेच्या वेळी मिळेल आणि त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. वैवाहिक जीवनात आज जोडीदाराकडून प्रेम आणि आपुलकीची जाणीव होईल. एखादा छोटासा प्रवास किंवा सहल मनाला प्रसन्न करणारी ठरेल. स्वतःकडे लक्ष देण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. शरीराची आणि मनाची काळजी घेतल्यास पुढील दिवस अधिक ऊर्जावान जातील. मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मानसिक पातळीवर थोडासा संवेदनशील ठरू शकतो. भूतकाळातील आठवणी मनात घर करून बसू शकतात. त्यामुळे अनावश्यक विचारांपासून दूर राहणे हितावह ठरेल. आर्थिक नियोजनासाठी आजचा दिवस चांगला असून जीवनसाथी सोबत बसून भविष्यासाठी काही ठोस योजना आखता येतील. घरातील एखाद्या व्यक्तीच्या वागणुकीमुळे थोडी चिंता वाटू शकते, पण संवाद साधल्यास गैरसमज दूर होतील. प्रेमसंबंधांमध्ये आज उबदारपणा जाणवेल आणि प्रिय व्यक्तीच्या सहवासात वेळ कसा जातो ते कळणारही नाही.
कर्क राशीच्या लोकांनी आज आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. विशेषतः रागाच्या भरात बोललेले शब्द नंतर पश्चात्ताप देऊ शकतात. आर्थिक बाबतीत मात्र दिवस लाभदायक ठरणार आहे. मातृकुळाकडून किंवा वडीलधाऱ्यांकडून आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे. घरात एखादी घटना मनाला स्पर्श करून जाईल आणि तुम्ही भावनिक व्हाल. पण आपल्या भावना योग्य शब्दांत व्यक्त करण्यात यशस्वी व्हाल. वैवाहिक जीवनात जुन्या आठवणी ताज्या होतील आणि जोडीदारासोबतचा वेळ अधिक खास वाटेल. सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामाजिक जीवनाला उजाळा देणारा ठरेल. मित्रमंडळींसोबत वेळ घालवताना मन हलके होईल. आर्थिक अडचणीत असलेल्या लोकांना आज अचानक धनप्राप्ती होऊ शकते, ज्यामुळे अनेक समस्या सुटण्यास मदत होईल. प्रेमाच्या बाबतीत मात्र मन थोडे अस्वस्थ राहू शकते. आरोग्याच्या दृष्टीने मद्यपान आणि व्यसनांपासून दूर राहणे आवश्यक आहे. कुटुंबासोबत घालवलेला वेळ आज तुम्हाला ख्या आनंदाची जाणीव करून देईल. कन्या राशीच्या लोकांनी आज निराशा आणि खिन्नता दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा. स्थावर मालमत्तेशी संबंधित गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. सामाजिक कार्यक्रमांमधून नवीन ओळखी होतील आणि त्या भविष्यात उपयोगी ठरू शकतात. प्रेमसंबंधांमध्ये आज एक वेगळाच आनंद अनुभवायला मिळेल. सर्जनशीलतेला चालना मिळेल आणि एखादी चांगली बातमी दिवसाची सुरुवातच आनंदी करेल. तुला राशीच्या लोकांसाठी आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. अति खाणे टाळा आणि शारीरिक तंदुरुस्तीला प्राधान्य द्या. आर्थिक बाबतीत घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला मोलाचा ठरेल. सामाजिक संपर्क वाढवण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. प्रेमसंबंधांमध्ये थोडा तणाव जाणवू शकतो, पण संयम ठेवल्यास परिस्थिती सुधारेल. आईसोबत घालवलेला वेळ मनाला समाधान देईल. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. अडचणींवर हस्तमात करण्याची तुमची क्षमता आज इतरांनाही प्रेरणा देईल. आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. प्रेमजीवनात आज एक नवीन वळण येऊ शकते आणि प्रिय व्यक्तीच्या सहवासात तुम्हाला स्वर्गीय आनंदाची अनुभूती येईल. जोडीदाराकडून मिळणारे प्रेम तुम्हाला स्वतःला भाग्यवान समजायला लावेल. धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र अनुभव देणारा ठरेल. सामाजिक कार्यक्रम आणि सहली मनाला प्रसन्न करतील. आर्थिक बाबतीत नाविन्यपूर्ण कल्पनांचा वापर केल्यास फायदा होईल. वैवाहिक जीवनात मात्र थोडा तणाव जाणवू शकतो, त्यामुळे संवाद महत्त्वाचा ठरेल. स्वतःसाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करा. मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आरोग्य सुधारण्यासाठी योग्य आहे. आर्थिक बाबतीत खर्च वाढू शकतो, पण उत्पन्नाचे स्रोतही सुरू राहतील. कुटुंबातील नातेसंबंधांमध्ये समजूतदारपणा आवश्यक आहे. आध्यात्मिक मार्गदर्शन लाभेल आणि त्यामुळे मनाला शांती मिळेल. कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यस्त असला तरी आरोग्य उत्तम राहील. रिअल इस्टेट आणि आर्थिक व्यवहारांसाठी अनुकूल दिवस आहे. मित्रांच्या सहवासात संध्याकाळ आनंदी जाईल. जोडीदाराच्या प्रकृतीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आशावादाने भरलेला ठरेल. आत्मविश्वास वाढेल आणि आर्थिक बाबतीत आनंददायक घटना घडतील. प्रेमजीवनात पवित्र आणि ख्या भावना अनुभवायला मिळतील. वैवाहिक जीवनातील आनंदाचा शिखर अनुभव आज संभवतो. अशा प्रकारे आजचा दिवस प्रत्येक राशीसाठी काही ना काही नवीन अनुभव, शिकवण आणि संधी घेऊन आला आहे. श्री हनुमानजींच्या कृपेने सकारात्मक विचार ठेवा आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या.